तर सुंदर अशा प्रकारे आपण या ठिकाणी खूप कष्ट केले। उद्या काल्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार आहेत। उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब, एकनाथरावजी शिंदे साहेब ते देखील येणार आहेत। गेल्या 7 दिवसांपासून गोदावरीच्या तीरावर श्री क्षेत्र शनिदेवगाव येथे वारकऱ्यांचा महाकुंभ सुरू आहे। योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज 178व्या अखंड हरिनाम सप्ताहाची उद्या सांगता आहे। महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे। दरम्यान या सप्ताह सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास उपस्थित राहणार आहेत। यासोबतच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दुपारी 12 वाजेच्या सुमारास सप्ताहस्थळी उपस्थित राहणार आहे। तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये सप्ताहाची सांगता होणार आहे। काल्याच्या कीर्तनाला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महंत रामगिरी महाराज यांनी केले आहे। योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा हा 178वा अखंड हरिनाम सप्ताह आहे। मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सप्ताह पार पडत आहेत। मी सप्ताह कमिटीला धन्यवाद देईल। 7 गावातले सर्व तरुण महिला पुरुष रात्रंदिवस झटतायत। त्यामध्ये आमची महाराज मंडळी आपल्या या ठिकाणी महंत हरिशरण गिरीजी महाराज राम दरबार आश्रम सप्ताह कमिटीचे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे शिवगिरी महाराज आश्रम संदीपन महाराज, त्याचप्रमाणे योगेंद्रगिरी महाराज, हे तिन्ही महाराज मंडळी आणि या सप्तकृषीतील सर्व ग्रामस्थ भक्तगण रात्रीचा दिवस करून, कारण रात्री 11, 12 वाजेपर्यंत पंक्ती चालू असतात। लोक येतच राहतात। आमटी फार लागली यावेळेला, कारण आमटीचा स्वादही खूप चांगला होता म्हणतात। तर सुंदर अशा प्रकारे आपण या ठिकाणी खूप कष्ट केले। उद्या काल्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार आहेत। उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब, एकनाथरावजी शिंदे साहेब ते देखील येणार आहेत। जलसंधारण मंत्री गिरीश भाऊ महाजन, माननीय विखे साहेब, हे सर्व मंत्री महोदय उद्या येणार आहेत। उद्या काला आहेत, सांगता आहेत। खूप कष्ट आपण घेतले, पाऊस झाला नाही, ऊन फार आहेत। 2-2.5 तासापासून आपण उन्हात बसलेले आहात।